नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5च्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 2023-24 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 5च्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 5वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि त्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा। पहा या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला किती गुण देण्यात येणार आहेत या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। एकूण 40 गुणांचा हा पेपर आहे आणि 10 गुणांची तोंडी परीक्षा होणार आहे। आता तोंडी चाचणी बघू आपण। प्रश्न पहिला, खाली दिलेला उतारा वाच, त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। 5 गुणांसाठी आहे हा उतारा। पहा उतारा जो आहे तो तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच आहे। व्हिडिओ थांबवून उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, जेणेकरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सांगता येतील। उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे। शेतकरी कोठे डोळे लावून बसला, त्याचं उत्तर आहे आभाळाकडं, आकाशाकडं। कोणताही एक लिहिलं तरी तुम्हाला 1 गुण त्या ठिकाणी मिळेल। हा प्रश्न, सर्वत्र कशाने थैमान घातले, त्याचे उत्तर आहे दुष्काळानं। गावे ओस का पडू लागली, दुष्काळ पडल्याने लोक गावं सोडून दूर चालली आहेत, त्यामुळे गावे ओस पडू लागले आहे। किंवा दुसरं उत्तर तुम्हाला लिहिता येतील, गाव पांढरी सोडून माणसं जगायला दूर चालली, त्यामुळे गावे ओस पडू लागली। प्रश्न, प्रजेच्या डोळ्यातील पाणी सुद्धा आटलं, या वाक्याचा तुला समजलेला अर्थ सांग। 2 गुणांसाठी उत्तर, दुष्काळामुळे प्रजा इतकी हैराण झाली, त्रासली की अति दुःखाने, अति रडल्यामुळे डोळ्यातले पाणी आटून गेले। पहा त्या ठिकाणीच आपण उत्तर लिहून घेतली। प्रश्न दुसरा, खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण कर व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। 5 गुणांसाठी पहा हे जे चित्र आहे हे सुद्धा तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच चित्र आहे आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पहा। चित्रातील दृश्य कोणत्या भागातील असावे असे तुला वाटते, ते सांग। 1 गुणासाठी कोणतंही एक उत्तर लिहायचं आहे। खेड्यातील, ग्रामीण भागातील, गावाकडचे। प्रश्न, चित्रातील मुलगी कोठे चालली असावी ते सांग। 1 गुणासाठी शाळेत, भाजी आणायला, सामान आणायला। कोणतंही एक उत्तर दिलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी 1 गुण हा मिळेल। प्रश्न, चित्रात ग्रामीण भागात आढळणाऱ्या कोणत्याही 2 घटकांची नावे सांग। 1 गुणासाठी रांजण, घरे, गाडीचे चाक, दगड इत्यादी। प्रश्न, चित्र पाहून तुझ्या मनात आलेले विचार थोडक्यात सांग। 2 गुणांसाठी वरील चित्र हे खेडेगावाचे आहे, या ठिकाणी जास्त पाऊस पडत असेल कारण की घरांची रचना उतरत्या छपरांची आहे। गावात पाणी साठवण्यासाठी मोठे मोठे रांजण आहेत। आता लेखी चाचणी। प्रश्न तिसरा, खाली दिलेला संवाद वाच आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। 5 गुणांसाठी या ठिकाणी महाराज आणि प्रधानजी यांच्यातील संवाद आहे। हा जो संवाद आहे हा सुद्धा तुमच्या पाठ्यपुस्तकातील आहे, तुम्ही अभ्यासलेला आहे। प्रश्न, संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली। उत्तर, राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं, कोणीही साधं बोलायचं नाही। 1 गुणासाठी उत्तर लिहायचं आहे। प्रश्न, गाण्यात न बोलणाऱ्याला राजाने काय शिक्षा करण्यास सांगितले। पहिल्यांदा त्याला सुळावर चढवणार, मग हत्तीच्या पायी देऊन कडेलोट करणार आणि पुन्हा असं करणार नाही हे त्या व्यक्तीकडून लिहून घेणार। प्रश्न, शब्दाचा अर्थ लिही। दवंडी, त्याचा अर्थ आहे डांगोरा किंवा मोठ्याने ओरडून घोषणा करणे। दोघांपैकी कोणताही एक अर्थ लिहिला तरी तुम्हाला 1 गुण त्या ठिकाणी मिळेल। प्रश्न, राजाने दिलेली दवंडी योग्य की अयोग्य, तुझे मत काय ते लिही। उत्तर, राजाने दिलेली दवंडी अयोग्य आहे, कारण गातच बोलणे खूप अवघड आहे। पहा प्रश्न तिसरा जो आहे तो व्यवस्थित पाहून घ्या। आता आहे प्रश्न चौथा, खालील सूचना फलक वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही। 4 गुणांसाठी जलपुरवठा विभाग, शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024, पाणी पुरवठा बंद।
या ठिकाणी सूचना दिलेली आहे. सूचना वाचून घ्यायची आणि त्या सूचनेवर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची. पाणी पुरवठा बंद याबाबतची सूचना कोणत्या विभागाद्वारे करण्यात आलेली आहे? 1 गुणासाठी उत्तर आहे जलपुरवठा विभाग किंवा जलपुरवठा विभाग कात्रज पुणे असेही लिहू शकतात. हा प्रश्न कोणत्या तारखेस पाणी पुरवठा बंद राहणार आहे? 1 गुणासाठी 25 फेब्रुवारी 2024 या तारखेस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ई प्रश्न पाण्याची बचत करण्यासाठी तू कोणते 2 उपाय करशील ते लिही. 2 गुणासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करेन, पाणी वाया जाऊ देणार नाही. प्रश्न 5 तुझ्या शाळेत क्रीडा महोत्सव संपन्न होणार आहे, त्याकरिता शाळेच्या भित्तिपत्रकावर दिलेल्या मुद्द्यांचा विचार करून माहिती लिही. 3 गुणांसाठी काही ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत आणि त्यावर आधारित आपल्याला शाळेचे भित्तिपत्रक तयार करायचे आहे. खुशखबर 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 तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, इयत्तेनुसार गट 5वी 6वी 7वी लहान गट, 8वी 9वी 10वी मोठा गट. प्रमुख अतिथी गट शिक्षण अधिकारी धुळे. पारितोषिके प्रथम क्रमांक 5555, द्वितीय क्रमांक 4444, तृतीय क्रमांक 3333 आणि उत्तेजनार्थ 2222. गुरुवार दिनांक 24 मार्च 2024. स्थळ पंचायत समिती धुळे क्रीडांगण. वेळ सकाळी 10 वाजता. टीप सामने वेळेवर सुरू होतील. प्रश्न 6 दिलेल्या सूचनेप्रमाणे उत्तर लिही. 4 गुणांसाठी एका शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ लिही. अंबर, आकाश, गगन, नभ, वस्त्र, कापड. बघा 2 अर्थ आपण त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. आकाश, गगन, नभ यांच्यापैकी एक अर्थ लिहायचा आहे आणि वस्त्र किंवा कापड यांच्यापैकी एक अर्थ लिहायचा आहे 2 गुणांसाठी. हा प्रश्न खाली शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिही आणि तयार होणाऱ्या जोडीसाठी एक वाक्य लिही. सुंदर विरुद्धार्थी शब्द आहे कुरूप. वाक्य आहे मोर हा सुंदर पक्षी आहे तर कावळा कुरूप. प्रश्न 7 दिलेल्या सूचनेप्रमाणे उत्तरे लिही. 7 गुणांसाठी त्याच्यातील प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदल व वाक्य पुन्हा लिही. समीक्षाने सारिकाला हाक मारली. हाक या शब्दाखाली अधोरेखित केलेले आहे. समीक्षाने सारिकाला हाका मारल्या. दुसरे माझ्या मैत्रिणीला लाल रंगाच्या पिशव्या खूप आवडल्या. अधोरेखित केलेले शब्द आहे पिशव्या. पिशव्या अनेक वचन आहे, एक वचन होईल त्याचे पिशवी. माझ्या मैत्रिणीला लाल रंगाची पिशवी खूप आवडते. हा प्रश्न कंसातील सूचनेप्रमाणे योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिही. 2 गुणांसाठी. 1 समीरचा जीव वर खाली व्हायला लागला. भूतकाळी वाक्य तयार करून लिही. समीरचा जीव वर खाली झाला. 2 मोर दिसताच पल्लवी टाळ्या पिटू लागली. पल्लवीऐवजी राघव शब्द घ्यायचा आहे. मोर दिसताच राघव टाळ्या पिटू लागला. ही प्रश्न गटात न बसणारा शब्द ओळखून तो शब्द गटात का बसत नाही ते लिही. 1 गुणासाठी. सुंदर, फूल, टवटवीत, कोमजलेले, हिरवेगार. गटात न बसणारा शब्द आहे फूल, कारण फूल हे नाम आहे तर इतर जी आहेत ती काय आहेत विशेषणे आहेत. ही प्रश्न पुढील उतार्यात कंसात दिलेल्या शब्दांचे आशयानुसार रूप बदल आणि उतारा पुन्हा लिही. मने त्या ठिकाणी मन करायचं आहे. संत येत्या ठिकाणी आशयानुसार संतांचं करायचं आहे. माणसाचं मन जसजसं मोठं होतं तसतसं माझी ही कल्पनाही विस्तारत जाते. हे विश्वची माझे घर असं म्हणण्या इतकं संतांचं मन मोठं होतं. प्रश्न 8 पुढील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिही व तसेच विरामचिन्ह वापरून एक वाक्य लिही. 2 गुणांसाठी. पहिले विरामचिन्ह आहे उद्गार चिन्ह. वाक्य अबब केवढी मोठी ही इमारत. दुसरे आहे विरामचिन्हाचे नाव संयोग चिन्ह. वाक्य आई वडील हे आपले दैवत असते. प्रश्न 9 दिलेल्या सूचनेप्रमाणे उत्तरे लिही. 5 गुणांसाठी. अन्न वाया जाऊ नये म्हणून पुढील प्रसंगी योजता येईल असा प्रत्येकी एक उपाय लिही. 2 गुणांसाठी. 1 आहे लग्न समारंभ, लहान मुलांना जपून वाढावे. 2 सहलीला जाताना थोडेसेच पदार्थ बरोबर घ्यावेत. हा प्रश्न वसंत ऋतूत निसर्गात दिसून येणारा बदल तुझ्या शब्दात 4 ते 5 वाक्यात लिही.
3 गुणांसाठी नवनिर्मितीची चाहूल देणारा हा वसंत ऋतू हा सर्व ऋतूंचा राजा मानला जातो. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वसंताचे आगमन होते आणि सारी सृष्टीच बहरून जाते. थंडी हळूहळू कमी होत जाते. आंब्याला मोहर येतो आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो. शाळेत परीक्षांचे वातावरण असते. 10वा प्रश्न, शालेय परिसराची स्वच्छता याबाबत तुला काय वाटते ते लिही. 5 गुणांसाठी शालेय परिसर स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शालेय परिसरांचा परिणाम विद्यार्थ्यांवर म्हणजेच आपल्या आरोग्यावर होत असतो. म्हणून शालेय परिसर स्वच्छ असेल तर मुले आजारी पडणार नाहीत, मुलांचे आरोग्य चांगले राहील व अभ्यासात प्रगती होईल. त्यामुळे शालेय परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. त्यानंतर आहे प्रश्न 11वा, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे गोष्ट तयार करून लिही व गोष्टीला योग्य शीर्षक दे. 5 गुणांसाठी त्या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत. दोघे मित्र, टेकडीवर फिरायला जाणे, अचानक संकट, युक्ती वापरून संकटावर मात, सुखरूप घरी येणे, मैत्री दृढ होणे. यावर आधारित तुम्हाला गोष्ट तयार करायची आहे. आपण तयार केलेली आहे. गोष्टीचं नाव आहे खरा मित्र. एका गावात 2 मित्र राहत असतात. एकाचे नाव राजू व दुसऱ्याचे नाव रामू. ते एकदा एका टेकडीवर फिरायला जातात. त्या टेकडीवर खूप झाडी असतात. त्या झाडामध्ये त्यांना एक वाघ दिसतो. ते दोघेही घाबरून जातात. सैरावैरा पळू लागतात. वाघ रामूचा पाठलाग करू लागतो. राजू विचार करू लागतो की आपल्या मित्राचा बचाव कसा करावा. तेव्हा त्याला युक्ती सुचते. तो एका लाकडाला फडके गुंडाळतो व त्याला आग लावतो आणि ते आगीचे लाकूड घेऊन रामूला वाचवण्यासाठी जातो. आग पाहिल्यावर वाघ थबकतो आणि जंगलात निघून जातो. रामूचे प्राण वाचवतो. रामू राजूवर खूप खुश होतो. तो त्याला म्हणतो, तू मला खरंच खूप मोठ्या संकटातून वाचवलं आहेस. दोघेही सुखरूप घरी येतात. या प्रसंगामुळे दोघांमधीलही मैत्रीचा संबंध दृढ होतो. तात्पर्य, जो संकटात मदत करतो तोच खरा मित्र. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.